ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगत आहे। आज मंगळवार असून दुपारी 12:15पर्यंत रेवती नक्षत्र आहे, तदनंतर अश्विनी नक्षत्र आहे। आज दोन्ही नक्षत्रांचा मिळून राजयोग होत आहे, अर्थात आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत चांगला आहे। आज दुपारी 12:30 नंतर चंद्र मीन राशीत मेष राशीत प्रवेश करत आहे। तर आज आपण मेष राशीपासून सुरुवात करणार आहोत। तर बघूया आजचं दैनिक फलादेश मेष राशी। आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे। अनपेक्षित धनलाभ घेऊन येणार आहे। घरात आध्यात्मिक शैक्षणिक वातावरण ठेवा। बोलणे कमी व संयमपूर्वक ठेवा। लाभ होईल। आवक चांगली राहील। जोडीदार मेहरबान आहे। मुले आपली आज्ञा मानतील। सर्व फायदे आज मिळतील। घरात भगवान शंकराचा जलाभिषेक करा, त्याचं दर्शन घ्या, चांगला फायदा होईल। वृषभ राशी। आज व्यय अर्थात खर्च अधिक होण्याची शक्यता। शेअर मार्केट, जमीन जुमला, इन्शुरन्स इत्यादी सारख्या व्यवसायात असेल तर मात्र अर्थार्जन चांगले राहील। कोणालाही आज जामीन राहू नका अथवा कोणाला उसने पैसे देऊ नका। पैसे परत मिळण्याची शक्यता नाही। नोकरीत वातावरण चांगले राहील। जोडीदार भागीदाराशी मात्र नमते घ्या। आज आपण कुठे बाहेर जाणार असल्यास तेथे भाग्यकारक घटना घडू शकतात। मन प्रसन्न होईल। आज शनी महाराजांचे दर्शन घ्या, दिवस चांगला जाईल। मिथुन राशी। आजचा दिवस आपल्यासाठी फारच चांगला आहे। आज आपण बुद्धिमत्तेबरोबरच धडाडे दाखवल्यास आर्थिक आवक फार चांगली होईल। विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याच्या गोष्टी घडतील। संततीच्या पराक्रमाच्या गोष्टी आपल्याला ऐकू येतील। जोडीदाराकडून आर्थिक फायदा होईल। लक्ष्मीनारायणाचे दर्शन घ्या, निश्चित फायदा होईल। कर्क राशी। आज आपणास गजकेसरी योग म्हणजे काय याचा अनुभव येईल। गज म्हणजे हत्ती, केसरी म्हणजे राजयोग। आर्थिक आवक फार चांगली राहील। मान सन्मानाचे योग मिळतील। वाहन सुख मिळेल। नोकर चाकर सारखे आपल्याशी व्यवहार करतील। आपण फार समाधानी आनंदी राहा। आजचा दिवस आपल्यासाठी फारच चांगला आहे। आज आपण घरीच देवदर्शन घ्या, दिवस चांगला। सिंह राशी। आपण आध्यात्मिक क्षेत्रात असाल तर आपला आजचा दिवस खूप चांगला आहे। आज आपल्याला संत सज्जनाचा सहवास लाभणार आहे। गृहस्थीमध्ये मात्र आपणास थोडा त्रास होऊ शकतो। घरात वातावरण तणावाचे राहील। संतती शिक्षण अथवा अर्थार्जनासाठी घरातून दूर जाण्याचा आजचा दिवस आहे। आज घरात गणपतीला अभिषेक करा, दिवस चांगला जाईल। कन्या राशी। आज आपण पशुसंबंधी, वाहन, कपडे या संबंधी व्यवसायात असाल तर आपली आवक चांगली राहील। घरासंबंधी काही प्रश्न असतील तर ते सुटतील। हितशत्रू नरम पडतील। आज शांत डोक्याने निर्णय घ्या। वाहन चालवताना शिरस्त्राण अर्थात हेल्मेट घाला। दत्तगुरूंचे दर्शन आपल्यास लाभदायी ठरते। तुला राशी। आज आपल्याला जोडीदार भागीदाराकडून चांगला आर्थिक फायदा होईल। विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील। आज आपण वाघावर बसलेल्या देवीचे दर्शन घेतल्यास आपला फायदा अधिक होईल। वृश्चिक राशी। आत्मविश्वास उंचावलेला, नोकरीचे योग, त्याचबरोबर व्यय अधिक होण्याची शक्यता। घराचे प्रश्न सुटतील। दत्तगुरूंचे दर्शन अवश्य घ्या। धनु राशी। आज आपल्याला संततीचे, स्वतःच्या तब्येतीचे काही प्रश्न सतावे। आजचा दिवस आपल्याला हुशारीने, सावधतेने व संयमाने काढावा लागणार आहे। अंघोळ झाल्याबरोबर घरातील देवांचे दर्शन
आपल्यासाठी आज फायदेशीर आहे. आपले बऱ्याच अंशी काही प्रश्न सुटतील. मकर रास, आज गृहसौख्य चांगले, अचानक धनलाभ संभवतो. बोलणे मात्र मोजकेच ठेवा. संततीचे व्यवसाय नोकरीचे प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यवसायातून चांगले अर्थार्जन. आज लक्ष्मी देवीचे दर्शन अवश्य घ्या, फायदा होईल. कुंभ रास, आर्थिक आवक बेताची राहील. आय व्यय सारखाच राहील. आज तब्येत सांभाळा. कुलदेवतेचे दर्शन घ्या. देवीचे नामस्मरण जरूर करा. तरुणने आपण यावर विश्वास ठेवा, दिवस ठीक जाईल. मीन रास, आर्थिक आवक चांगली, लोकसंपर्क वाढेल. शेअर मार्केट, वाहन, सौंदर्य प्रसाधने, कापड इत्यादी क्षेत्रात आपण असल्यास आर्थिक आवक चांगली राहील. संततीच्या आनंद वार्ता आपल्याला मिळतील. तसेच स्वतः संदर्भात सुद्धा काही शुभ वार्ता आपल्याला समजतील. दिवस अत्यंत चांगला. आज संततीबरोबर दत्तदर्शनास गेल्यास अधिक फायदा होईल. इति शुभम भवतु. श्रोतेहो, आपल्याला या फलादेशाचा काय अनुभव होतो या संदर्भात आपला अभिप्राय जरूर नोंदवा. तसेच या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.